आज 2019च्या अतिशय महत्त्वाच्या अशा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान या भागाचे आमचे नेते 3 वेळा लोकसभेमध्ये या भागाचं प्रतिनिधित्व करत असणारे खासदार शिवाजीराव आढावा यांच्या प्रचारात आज 3 सभा घेतलेल्या आहेत. एक पेठला झाली, पुढे शिनोलीला आहे आणि त्याच्यानंतर पाबळला आहे. खरं म्हटलं तर या भाषणामधून, पेठच्या भाषणामधून मी असंच सांगितलं की ही निवडणूक ही 3 वेळा ते जिंकले आहेत, हॅट्रिकसुद्धा पुढची चौकार होणारच आहे. पण तरीही या निवडणुकीचं वेगळं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि 2 व्यक्तीमधल्या लढतीपेक्षा 2 विचारातली ही महत्त्वाची लढत आहे. एक विचार जो देश एकसंघ ठेवायचा, कुणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्याच्यावर सामधान सगळ्या पद्धतीने उत्तरं द्यायची, विकास या सर्व मुद्दे पुढे घेऊन चालणारा एक विचार. आणि दुसरा विचार, देशाला 2 पंतप्रधान करायचे. देशातलं काश्मीरचं 370 कलम हे कायम ठेवायचं, 124 कलम ज्याच्यामध्ये लष्कराला आणि मिलिटरीला जे विशेषाधिकार आहेत ती अतिरेकी असतील, त्यांना मारण्याचे अधिकार असतील, एखादा चुकीचं काम देशविघातक काम करत असेल तर त्याला जेलमध्ये टाकण्याचे हे सर्व अधिकार असतील, हे देशाच्या हिताच्या दृष्टीने असणारे लष्कराचे अधिकार काढून टाकायची भूमिका आणि विचार मांडणारे लोक, अशी ही लढाई आहे. निर्णायक स्वरूपाची लढाई आहे. म्हणून 2 व्यक्तीमधला हा आता लढा न राहता 2 विचारांमधला लढा आहे. आणि म्हणून मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी कणखर नेतृत्व या देशाला कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला शिवाजीरावांना मदत केली पाहिजे. प्रत्येक शिवाजीरावांना मिळालेलं मत म्हणजे मोदींना मिळालेलं मत, म्हणजेच NDAचं मत, अशा प्रकारची भूमिका घेऊन आज पहिला इथे हा प्रचार झाला. या भागातले महत्त्वाचे 2-3 मुद्दे होते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता त्या सातपठार भागातील कळमोडी उपसा सिंचन योजनेचा. कळमोडीचं धरण झालं, परंतु कळमोडी उपसा सिंचन ज्या नावाने ही उपसा सिंचन योजना धरण झालं आहे ते चासकमान धरणाला थोडासा फिडिंग सपोर्ट करण्यासाठी जेव्हा दुष्काळ असेल त्यावेळेस अशा पद्धतीने ते डिझाईन झालेलं कळमोडीचं धरण आहे. बेसिकली कळमोडी नाव हे कळमोडी आणि या सातपठार भागाचा विकास होण्यासाठी होतं. दुर्दैवाने धरण झालं, चासकमानला फिडिंग होत आहे, परंतु या सातपठार भागातील दुष्काळी जनतेला 20 वर्ष तुम्ही न्याय देऊ शकला नाही. ही प्रस्थापितांची गेले 15-20 वर्ष राज्य सरकारमध्ये असणाऱ्या इथल्या स्थानिक मंत्र्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. अशा प्रकारचं वक्तव्य मी केलं. आज आम्ही त्याच्यातून मार्ग काढतोय. निश्चितपणे मी एवढं जाहीर केलं आहे की पुढच्या 5 वर्षानंतर मतं मागायला हे पूर्ण झाल्याशिवाय मिळणार नाही, हे पूर्ण करून दाखवलं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो अतिशय म्हणजे खंत वाटणार आहे आणि तो म्हणजे डिंब्याचं धरण झालं, खाली लाभक्षेत्रातील भागातील शेतकऱ्यांचं कल्याण झालं, परंतु ज्यांनी त्याग केले असे जे आदिवासी बांधव आहेत ज्यांची जागा ह्या जमिनीमध्ये बुडीत क्षेत्रात गेले, या बुडीत क्षेत्रातील काही आदिवासी सर्व मंडळी माझ्या दादांच्या माध्यमातून, जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून माझ्याकडे गेले 5-6 महिने पाठपुरावा करत होता. त्याला देखील आता यश आलेलं. आणि कायदा हे सांगतो की बुडीत क्षेत्रामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी धरणाच्या साठ्याच्या 6% मर्यादेमध्ये उपसा सिंचन कंपल्सरी आहे. तो त्यांच्या पाण्याचा अधिकार आहे 6%. म्हणजे 100 TMCचं धरण असेल तर 6 TMC पाणी हे बुडीत क्षेत्रात गेलेल्या शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनीला देण्यासाठी पाणी आरक्षण करायचं हा कायदा आहे. आणि त्याच्यासाठी लागणारा भांडवली खर्च सगळं आदिवासी भाग आहे, त्यामुळे 100% आदिवासीचे एवढे प्रचंड मोठे पैसे असतात आणि शेतीला पाणी देणं म्हणजे आर्थिक उत्थान करण्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं काम. आणि म्हणून 6%च्या मर्यादेमध्ये उपसा सिंचन योजना आणि त्याचा भांडवली खर्च आदिवासी खात्यातून करायचा असा आम्ही जो निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या माध्यमातून 25 वर्षानंतर ह्या आदिवासी लोकांना न्याय मिळतोय. मी मुद्दाम स्थानिक आमदार आणि मंत्री महोदय माझे मित्र आहेत चांगले, त्यांनाही विचारलं की बाबा 30-25 वर्षापूर्वी का झालं नाही. हेक्टरी 50,000 रुपये उत्पन्न जरी पकडलं, 50,000 फक्त म्हणजे 10,000, 15,000, 20,000 रुपये एकरी, तरी 20-25 वर्षातला त्या शेतकऱ्यांचा जो तोटा आहे तो जो काढला तो 400-500 कोटीच्या घराचा. कोण ह्याला जबाबदार. आणि म्हणून उगाच आता एक तर त्यांनी 15-20 वर्ष ते केलं नाही आणि आता आम्ही करत असताना आता मी कळवडीचं पाणी आणणार, 15 वर्ष सत्तेत एवढ्या मोठ्या पदावर असताना आपण ते का केलं नाही असा प्रश्न माझ्या मनात येतो. तो मी मुद्दाम जनतेलाही विचारायला सांगितलेला आहे. आणि म्हणून मग अशा प्रकारचं खोट्या वल्गना करणे, निदान आता होत आहे तर ते चांगलं होत आहे, याला चांगलं बोलणे, चांगलं बोलतात. ते आले मिटिंगला, मी बोलवलं होतं ते आले होते. शेतकऱ्यांचं काम आहे शेवटी, पण तुम्ही दिशाभूल करू नका मग लोकांची. आता मी पाणी आणतो असं बोलणं योग्य नाही. आता आढावांच्या माध्यमातून आणि
सेना भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या प्रश्न माझ्यापर्यंत आल्यानंतर त्याच्यातून आपण मार्ग करत आहे आणि म्हणून निदान ज्याने काम करतोय त्याला श्रेय तरी मिळावं एवढं तरी काळजी आपण घेतली पाहिजे असं माझं एकच. दोन पत्रकार परिषद चालू आहे, 2 मिनिटात पत्रकार परिषद. इथल्या सगळ्यात बाकीच्या इव्हन कळमुडीमध्ये नवीन डिझाईन असं केलं हवी की ते कळमुडीचं पाणी उचलून वर नदीमध्ये, कुठची नदी, कास वेळ नदीमध्ये टाकायचं आणि तिथून 12 किलोमीटर ते थिटेवाडीपर्यंत जाणार. त्याच्यामुळे पाण्याचा खूप मोठा लॉस होईल. उपसा सिंचन केलेलं जे पाणी आहे ते खूप महाग पडते, विजेचं बिल, ऑपरेशन मेंटेनन्स, आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही फेरबदल थोडासा असा केला की तेच पाणी थोडं आणखी वर उचलायचं आणि वितरण कुंड बनवायचं RCCचं, त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं. उंचावर पाणी आहे, तिथून मग ग्रॅव्हिटी फ्लोने हे जे 3000 हेक्टर जमीन आहे त्या सगळ्यांना पाणी ग्रॅव्हिटीने द्यायचं, वीज लागणार नाही तुम्हाला, आणि सूक्ष्म सिंचन देखील होईल. त्याच्या बरोबरीने ही जी पाईपलाईन जाणार आहे ती अलॉंग विथ द रिव्हर जात असताना वेळ नदीच्या जे कोल्हापूर पद्धतीचे बंदर आहे त्याला सेल्फ कॅचमेंट एरिया आहे, पण तरी उन्हाळ्यामध्ये जेव्हा कधी पाणी पुरवठ्याच्या योजना वगैरे असतील तर त्याच्यासाठी आवश्यक असणारं जे पाणी आहे ते विसर्ग आउटलेट काढून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काढला जाईल अशा प्रकारची ती संपूर्ण योजना आहे. माझ्या मते कळमुडीला आणि कुकडीच्या संपूर्ण एकंदरीच्या प्रकल्पाला देखील आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता गेली 15 दिवस मिळाली. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही तर तुम्ही पैसे जरी टाकले फायनान्स बजेटमधून तरी काम करू शकत नाही. त्यामुळे हा एक मोठा निर्णय या भागासाठी, कुकडीची सुधारित प्रशासकीय मान्यता 3970 कोटीची या सरकारने दिली आणि त्याच्यामुळे पुढचे सगळे काम करण्याचे मार्ग मोकळे झाले. सर, शिवसेनेमध्ये आलेलं कालचं पोरग आज आढळरावांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहे. एक नेता विरुद्ध अभिनेता, ही लढत तुम्ही कसं पाहता? नाही, असं आहे की पवार साहेबांना कोणतरी बकरा बघतच होते ते, कारण कोणी माणूसच नव्हतं त्यांच्यासमोर. अशा वेळेस यांच्या जाळ्यात सापडले कोणी, आणि म्हणून मी तिथे बोलताना असंही म्हटलं, अरे बाबा कोण होता असं तू, काय झालं असं तू, अरे वेड्या कसा वाया गेला असं तू, अशी अवस्था आहे खरी इलेक्शन नंतर त्यांच्या लक्षात येईल. आणि दुसरी एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नेता अभिनेता ठीक आहे, पण त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे ती कशामुळे मिळाली? त्यांना प्रसिद्धी मिळाली ती संभाजी महाराजांची भूमिका साकार करते. संभाजी महाराज म्हणजे या जगातलं निष्ठेचं प्रतीक, स्वतःचं बलिदान केलं आयुष्याचं, परंतु निष्ठा बदलली नाही. आणि तुम्ही थोड्याशा स्वार्थापोटी जर निष्ठा बदलत असाल तर त्या व्यक्तिरेखेची जी काही भूमिका, ज्याच्यामुळे तुम्ही प्रसिद्ध झाला त्या व्यक्तिरेखेवर अन्याय केला असं माझं मत आहे. लोक योग्य वेळी विचार करतील आणि हे हे काही पहिली वेळ नाही. अशी चूक समाजाने त्या काळामध्ये बोरिवलीला केली होती. आढळरावांची गोष्ट वेगळीच आहे, ते निवडून ते येतच नाही, 100% येत नाही. 10-11 लाख मतं आढळरावांना मिळतील, त्यामुळे तो प्रश्न नाही, गेल्या वेळेपेक्षा जास्त लीड मिळून मिळेल. पण बोरिवलीला असंच झालं होतं, राम नाईकांच्या समोर गोविंदाला उभं केलं होतं. लोकांनी क्रेजमध्ये आलं, गोविंदाला निवडून दिलं आणि समर्पित आयुष्य जगणारे राम नाईक, समर्पित पूर्ण आयुष्य समाजाला समर्पण केलेले, ते पडले. त्यांचं नुकसान नाही झालं, पार्टीने त्यांना रिइन्स्टेट केलं, राज्यपाल झाले, सगळं ठीक आहे. पण नुकसान कोणाचं झालं? समाजाचं झालं. एक इतका समर्पित आयुष्य असणारा माणूस त्याला समाज विकला गेला. आणि म्हणून मला वाटत नाही की ते बोरिवलीसारखा भाग नाही, हा ग्रामीण भागात शेतकरी, कष्टकरी सर्व मंडळी आहेत. जरी शेतात काम करत असतील तरी विचाराने प्रगल्भ असणारी सगळी शेतकरी मंडळी आहेत. काही ना काहीतरी वैचारिक बेस, जरी साधी मंडळी असतील तरी वैचारिक बेस आणि विचाराची बैठक असणारी मंडळी आहेत संपूर्ण या भागामध्ये. मला अजिबात वाटत नाही की निवड त्याच्या अभिनेत्या या पदावर आणि या शोवर लोक मतदान करतील, मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून परत एकदा सांगतो की ही निवडणूक ही डॉक्टर कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांच्यामध्ये नसून मोदी वर्सेस काँग्रेस आणि शरद पवार अशी लढत आहे. देशाला एक स्वाभिमानाचा विचार देणारी आणि दुसऱ्या बाजूने निवळ पाकिस्तानचे लाड करणारे अशा पद्धतीची ही लढाई. लोक योग्य विचार करतील, मला जरासुद्धा त्याच्यामध्ये विमानतळाचं मी तुम्हाला मगाशी तिथे सांगितलं. काय झालं, त्या भाषणात मी थोडंसं विसरून गेलो बोलता महत्त्वाचा अगदी महत्त्वाचं असं आहे की ती बातमी मी पाहिली, जी बातमी इकडे फिरवतात आजही, ती बातमी कुठून आली? लोणावळ्यातून आली. लोणावळ्याचा पत्रकारांचा पुरंदरचा काय संबंध आहे? काही नाही. लोणावळ्यामध्ये त्या पुरंदरमध्ये वाल्हे करून गाव आहे, जे एक्स्ट्रीम एंड आहे माझ्या म्हणजे सातारच्या बाजूचा. तिथे वाल्मिकी ऋषींची समाधी आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मला काही लोकांनी विचारलं. त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की विमानतळाची जागा चूक होती म्हणून विमानतळ आले. आणि माझ्या तोंडात लोणावळ्याचा पत्रकार, ज्याचा पुरंदरचा काही संबंध नाही, तो बोलतो विमानतळाला विरोध
ही आढावांची चूक होती, ही मॅनेज बातमी आहे. अगदी लॉंग टर्म विचार करून पुढच्या काळामध्ये विमानतळ हा महत्त्वाचा मुद्दा होईल आणि आढावांच्या विरुद्ध रान पिकवायला म्हणून ही मॅनेज म्हणजे वर्ष दीड वर्षापूर्वी विचार करून केलेली बातमी. लोणावळ्याचा पत्रकाराचा पुरंदरची बातमी देण्याचा संबंध काय? त्यामुळे ही पूर्ण मॅनेज केलेली बातमी आणि टेक्निकॅलिटी अशी आहे की माहितीच्या अधिकाराखाली अनेक लोकांनी इथल्या NGOsने वगैरे सरकारकडून माहिती घेतली. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, गावांची नावं लिहिली. या ठिकाणी प्रपोज आम्ही अनेक ठिकाणी प्रयत्न केले, परंतु कोणतीही जागा विमानतळासाठी टेक्निकली कायदेशीर दृष्ट्या योग्य नाही आणि म्हणून विमानतळ इथून गेलं. याचा आणखी एक योगायोग असा आहे की विमानतळ इथून जाते ही माहिती मला जेव्हा मिळाली तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना मी म्हटलं योगायोग फक्त मला माहीत पडलं की बाबा इथे रिजेक्ट झालेलं आहे की पुरंदरला 6,500 एकरवर MIDC आपण करतोय. नावळी वगैरे पूर्ण ड्राय भाग आहे, एक कुसळ देखील उगवत नाही, प्लेन सपाट भाग आहे. तर तिथे आपण का करू नये? MIDCचे आता एक ॲक्विशन आपण सर्व करतोय, शेतकरी देत आहेत, पैसे घेत आहेत, का नको करायला? त्यांना ती कल्पना आवडली आणि नंतर मग ती तशी सुरुवात झाली. लक असं होतं की त्याच्या एक 7-8 दिवसानंतर शेवटचा सर्वे करायला इंजिनियर्स वगैरे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आले होते. मला वाटतं गोयल नावाचे एक अधिकारी होते आणि हा सर्वे करून ते परत जायला दिल्लीला निघालेले होते. मी नेमका विमानतळावर होतो. विमानतळाचे प्रमुख ठाकूर करून त्यांच्याबरोबर मी बसलेलो होतो आणि त्या चर्चेमध्ये की असे आले लोकांनी आता परत जात आहे, विमानतळाला अडचण येते. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी मुख्यमंत्र्यांना बोललेलो होतो असं आपण जरा चेक करा. तिथूनच मुख्यमंत्र्यांना मी फोन केला. त्यांनी गोयलांना सांगितलं की तुम्ही असं करा, दिल्ली परत जाऊ नका आणि उद्या सकाळी तुम्ही पुरंदरचा जो काही सर्वे आहे तो साधारण पहा. पुरंदरचा दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले. आम्ही गाड्या बदलून वगैरे लोकांना कोणाला कल्पना वाटायला कोण गाड्या बदलून त्यांच्यासमोर गेलो. हवाई पाहणी 4-5 वेळा केली आणि तुम्हाला सांगतो या भागातली सगळ्यात बेस्ट जागा विमानतळासाठी म्हणून DGCA डायरेक्टरेट ऑफ सिव्हिल एव्हिएशन ही जी अथॉरिटी आहे त्यांनी सांगितलं की हे सगळ्यात चांगली जागा. त्याचं कारण असं आहे संपूर्ण पुरंदर हा हिलटॉप आहे, म्हणजे कुठच्याही बाजूने तुम्ही 360 डिग्रीमध्ये गेला तरी घाट चढून वर तुम्हाला जावं लागतं, त्याच्याशिवाय पुरंदर नाही. त्यामुळे एक तर उंचावरची जागा, सपाट जागा. दुसरा आणखी एअरपोर्टमध्ये सगळ्यात जास्त खर्च कशाचा असतो? सगळे टावर्स वगैरे असतात त्यांची हेवी फाउंडेशन्स. जर जागा माती वगैरे असेल तर त्याचा खूप मोठा खर्च येतो. वर इथे माझ्या 1.5 फुटानंतर काळा पाषाण, त्याच्यावर रनवे असतील, बाकीचे टॉवर्स असतील, याच्यासाठीचा कमीत कमी फाउंडेशनचा खर्च तिथे येणार. दुष्काळी भाग असल्यामुळे जमिनीचा रेट जसा आता इथे रेट आहे त्याच्या 1/10 सुद्धा नव्हता. ते 5 पट जरी दिलं तरी लोक खुश होतात आमचे आणि तो रेट सुद्धा खूप कमीत कमी, याच्यामध्ये कॉस्ट सुद्धा कमी येतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आता जमीन जी आम्ही घेतोय ती किती आहे? 2,800 हेक्टर. इथे तुमच्या भागात 2,800 हेक्टर सलग डोंगर नसणारी जागाच नव्हती. म्हणजे लार्जेस्ट कार्गो, देशातला सगळ्यात मोठा लार्जेस्ट शेतीमालाचा सुद्धा एक्सपोर्ट करणारा कार्गो, म्हणजे माझी इथली सीताफळं 2 तासात दुबईला आणि अमेरिकेत पोहोचू शकते. आपल्या सगळ्या 14 जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा एक्सपोर्टचा जो माल आहे, टोमॅटोपासून कांद्यापासून सगळा, हा पुरंदरमधून तिथून एक्सपोर्ट होणार आहे. तर सगळ्यांना सेंट्रल 14 जिल्ह्यांना सेंट्रल जागा कुठची असेल तिथे पुरं. इथे आत आलो असतो तर त्या ट्रॅफिक एवढं आहे तुमचं. मी पुरंदरला वर आहे, पुरंदरमधून सोलापूर रोड, गोवा रोड, बँगलोर रोड, सगळीकडे पुणे, मुंबई, सगळीकडे जायला कुठच्याही प्रकारचं ट्रॅफिक न होता बाहेर पडायला मिळते. त्यामुळे DGCAने ती जागा योग्य असं हे केली आणि त्याच्यावर फास्ट मुवमेंट झाल्या. जागा खूप चांगली आहे म्हणून सगळ्या मंजुऱ्या वगैरे होत. आता हे जसं आपली इलेक्शनची ही आचारसंहिता संपेल, 4 कंपन्यांची मोठी स्पेशल पर्पज व्हेकल केली गेली आहे राज्य सरकारकडून, ज्याच्यामध्ये सिडको आहे, हडको आहे, PMRD आहे आणि विमानतळ प्रति 1,000 कोटी रुपये देत 4,000 कोटीची पहिली गुंतवणूक करत त्याच्यातून भूसंपादन स्वेच्छा खरेदी, कंपल्सरी भूसंपादन स्वेच्छा खरेदी अशा प्रकारचं काम सुरू होतं. त्यामुळे हा जो अपप्रचार केला जातोय की आढावांमुळे गेला, 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना, म्हणजे मग आढाव किती पॉवरफुल आहे. तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना एक खासदार तुम्हाला विमानतळ करू दिलं नाही. म्हणजे एक तर तुम्ही बंडल मारताय किंवा आढाव आमचे स्ट्रॉंग आहेत, तुम्ही कमकुवत आहेत दोन्ही राज्य सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार. त्यामुळे लोकांची दिशाभूल केली जाते. बिलकुल असं काही नाही. जागा योग्य नव्हत्या तांत्रिकदृष्ट्या, म्हणून ते विमानतळ इथून पूर्ण कॅन्सल झाल्यानंतर त्याच्यानंतर पुरंदरला जाण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, इथे असताना नाही. आणि ती बातमी जी आहे ती पूर्ण मॅनेज आहे. सर, शिरूर असेल किंवा राज्य असेल, विरोधकांकडनं विकासाचे मुद्दे सोडून इतर मुद्दे उपस्थित करून प्रचारामध्ये
मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय का? जसं की मोदींची वैयक्तिक प्रतिमा असेल, उद्धव साहेबांची वैयक्तिक प्रतिमा असेल किंवा दादांची वैयक्तिक प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न विरोधकांकडे होतोय का? ते सूर्यावर थुंकून काय होणार आहे? मी परत सांगतो की ते शेतकरी जरी साधा दिसला तरी वैचारिक बैठक असणारा शेतकरी, एवढं तर सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्यावर थुंकलं तर ते आपल्याच तोंडावर पडत. त्यामुळे मोदींवर कोणी थुंकावं? आता बघा ना तुम्ही की गेल्या 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं केंद्रात आणि राज्यात सरकार असताना किती हल्ले झाले अतिरेक्यांचे. मुंबईवर हल्ले झाले, CST स्टेशनवर ताजमहल हॉटेलमध्ये हल्ले झाले, कसा आला त्याला बिर्याणी घातली तुम्ही. त्याच्यानंतर लोकसभेवर हल्ला झाला, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले. एवढे सगळे बॉम्बस्फोट आणि हजारो माणसं मेली आमची, तरी आमचं सरकार ढीम फक्त तीव्र निषेध, कडक तंबी आणि युनो याच्या पलीकडे गेले नव्हते. उडीचा हल्ला झाला, बदला घेतला गेला. पुलवामावर हल्ला झाला तर घरात घुसून, पाकिस्तानात घुसून मारलं गेलं. हे 2 देशांनी अगोदर केलेले, अमेरिका आणि फ्रान्स. त्याच्यानंतर तिसरा स्वाभिमानी आणि ताकदवर देश म्हणून मोदींनी भारताची प्रतिमा या जगात केली आहे. हे मान्य करायलाच हवं. आणि काही मंडळी आता काँग्रेसची अशी म्हणतात की 370 कलम आम्ही कायम ठेवून 124 कलम रद्द करू, मिलिटरीचे अधिकार आम्ही काढून घेऊ काश्मीरात, 2 पंतप्रधान करू. तरी असा हा देश विघातक विचार आहे. या काढण्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आढळरावांना म्हणजेच मोदींना. अशा प्रकारचं आजची ही लढाई आहे. सर, विमानतळ गेलं हे आढळरावांचं अपयश आहे असं विरोधक आरोप करतात. त्यांचं कुठेतरी मानसिक संतुलन आता बिघडले. मी एवढं सांगितलं, त्यांचं कुठेतरी मानसिक संतुलन बिघडले. मानसिक संतुलन म्हणजे आढळरावांच्या समोर त्यांना उमेदवार मिळत नव्हतं, तिथेच त्यांचं मानसिक संतुलन केलं. अजित पवारांनी जाहीर केलं की बा मी लढतो तिथे बघतो कसा निवडून येत नाही. परत त्यांची हवा गेली, अनेक नावं गेली आणि मग असा उमेदवार देऊ, तसा उमेदवार देऊ असं सांगितलं गेलं. आणि शेवटी आमच्याच पक्षातला एकाला गळी लावून, म्हणजे त्यांच्या पक्षात अख्ख्या राष्ट्रवादीमध्ये लाखो लोक म्हणतात आमचे सदस्य आहेत, पवार साहेब 50 वर्ष राजकारण करतायत आणि तुम्हाला एक तुमच्या पक्षातला उमेदवार सक्षम मिळू शकत नाही आढळरावांच्या समोर. इथेच तुमची हार आहे. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन गेलेलं आहे. असं या सगळ्या गोष्टीवरूनच प्रूव्ह होते. सर, पक्षाचे प्रमुख असं म्हणतात राष्ट्रवादीचे की बैलगाडा शर्यतीत त्यांचा विरोध आहे. आता मात्र म्हणतायत की बैलगाडा शर्यत आम्ही चालू करू. कोल्हे म्हणतात बैलगाडा शर्यत चालू झाली की बैलगाड्याच्या पुढे घोडीवर मीच बसणार. त्यांच्या नेत्यांचा मात्र बैलगाड्याला विरोध आहे. ह्या दुटप्पी भूमिकेकडे आपण कसं पाहता? आता मी पाहण्यापेक्षा मतदारांनी ते पाहणं गरजेचं आहे आणि ते मतदार बरोबर करतात. ही बनवेगिरी हा स्थायी भाव आहे त्यांचा. म्हणून मी सांगितलं, माझ्या भाषणात सांगितलं, माझ्या इकडचा प्रकल्प अजित पवार उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री, राज्याचं अर्ध सरकार असताना माझं 18 वर्ष गुंजवणीचं धरण सडवलं होतं त्यांनी आणि ठराव करून पाणी आमचं पळून नेलं होतं. 60% बारामतीला, 40% अकलूजला. आज मी मंत्री झाल्यावर 2 वर्षात ते पूर्ण करू शकलो होते. 18 वर्षापूर्वी पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे गंडवागंडवी, बनवा यांची सर्व राष्ट्रवादीचं तेच काम आहे. साहेब, कळमोडी कधी सुरू होईल प्रकल्प अंदाज? नाही, आता बघा आचारसंहिता संपल्याबरोबर याचं सर्वेक्षण संपूर्ण सुरू आहे. कारण आम्ही थोडा डिझाईनमध्ये फरक केला की जो पंप आता पहिली डिझाईन, याचं टेंडर सुद्धा काढलं होतं काही दिवसांपूर्वी, परंतु ते लाभ झालं त्या काळामध्ये. त्याची कारणं त्यांना माहिती आहे, काय ते तत्कालीन सरकार होतं. पण आता आम्ही काय केलं की त्या डिझाईनचा वापर न करता हेच पाणी आणखी 20-15 मीटर उंचीवर घेऊन जायचं. पंपाची साईज बदलायची, रायझिंग बेंचची साईज बदलायची आणि तिथे वितरण कुंड करून त्या वितरण कुंडातून ग्रॅव्हिटीने 2.5 kgचा प्रेशर क्रिएट करून 3000 हेक्टरला 100% सूक्ष्म सिंचन, वीज लागणार नाही, 12 महिने 365 दिवस पाणी मिळेल आणि साधारणतः 5-6 एकरपर्यंत तिथून पुढे शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचं काम करायचं, अशी योजना आहे. बंद पाईपलाईनच्या योजनेचं डिझाईनचं काम चालू आहे. माझ्या मते एक साधारणतः 1-2 महिन्यामध्ये आम्ही त्याचं विधानसभेच्या आधी सुरू होईल. विधानसभेच्या अगोदर. सर, कुकडीच्या पाण्यावरून सध्या आमच्या पाणी वाटपावरून खूप वाद चालू असतो सारखा. मध्यंतरी सुद्धा जुन्नर तालुक्यात पाणी सोडणं झालं. तुम्ही नियोजनासंदर्भात काय प्लॅनिंग आहे का? नाही, आता काय झालंय, कुकडीचं झालंय ते कुटीचं पुरं झालंय. आवश्यकता, कारण पाणी नेलं तुम्ही करमाळ्यापर्यंत. निवड राजकीय पाणी जेवढं अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी तांत्रिक बाबी दाखवून तुम्ही 200-250 किलोमीटर पाणी घेऊन गेलं. पाणी त्या पद्धतीने कमी आहे. म्हणजे ही जी कोकणीची संपूर्ण शृंखला 5 धरणांची आहे, पिंपळजोगा वगैरे सगळे करून, तर काही ठिकाणी तर पाणी खूप कमी आहे. लिंब भरलं जातं आहे. बाकीची 4 बाकीची धरणं आहेत, त्याच्यामध्ये काही एडगावपर्यंत जे पाणी जातं त्याच्यामध्ये अडचणी आहे. लिंबे ते एडगाव जो कालवा आहे तो 50 वर्षापूर्वी MREG सोडून केलेला. त्यामुळे तिथे 1000 क्युसेक्सचा फ्लो सोडला तर 300 सुद्धा पाणी तिथे मिळत नाही, एवढं सगळं पाणी वाया. त्यामुळे
आता आम्ही त्याचं हे केलं आहे की रिपेअर्स करणे, लोकल कालवा जो उजवा कालवा आहे त्याला रिपेअर चांगली करणे, आणि दुसरं बोगद्याचं प्रपोजल आपण केलं. तो बोगद्याचं त्याला मंजुरीसुद्धा दिली, आणि कुकडीला जी आता 4,000 कोटीची मंजुरी मिळाली आहे, साधारणतः 156 कोटीचा खर्च आहे. तो याच्यातली जी सेव्हिंग आहे ही सेव्हिंग वाचून तो बोगदा करायचा, जेणेकरून आता हा जो जुना कालवा जो वापरतोय आपण आणि वाया जात आहे पाणी खूप, त्याच्याऐवजी तो बोगदा करून तिथून डायरेक्ट पाणी जाईल, त्याच्यामध्ये खूप सेव्हिंग पाण्याचं. एकंदरीत बघता राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार हे लांडे होते आधी, त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी डिक्लेअर झाली. त्याच्या एक दिवसानंतरच लांडे समर्थकांनी जी बॅनरबाजी केली होती की आम्ही काम करणार नाही म्हणून, आणि दुसऱ्याच दिवशी लांडे असतील, बांदल असतील, त्याचबरोबर कोल्हे हे एकाच व्यासपीठावरती बसलेले होते. तर हे तुम्ही राज्याचं नेतृत्व करता, हे राजकीय परिपक्वतेचं उदाहरण वाटते का तुम्हाला? आता ती त्यांची दुर्बलता दाखवते. हे सगळं असं जे झालेलं जे प्रकार आहे हा संघटनात्मक दुर्बलता, नेतृत्वामध्ये असलेली कमजोरी, याचं सगळं देतोय का? फक्त का झालं याचं उत्तर मला वाटतं आपण पवार साहेबांना विचारलं तर जास्त योग्य. सर, माझा एक प्रश्न आहे, बेरोजगारी, नोटबंदी, GST हे अपयशी ठरले, या सरकारला लाज वाटते का? अशा प्रकारची ते जाहिरातबाजी करतायत. आता वास्तविक त्यांच्या अपयशामुळे हे सगळं घडतंय, मग आता नक्की लाज कोणाला वाटते? असं जर असेल तर मग मला वाटते सुप्रिया सुळे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेले 60 वर्ष 70 वर्ष. मला असा प्रश्न विचारा की 5 वर्षात तुम्ही लाज वाटते का विचारता. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारले 65 वर्ष तुम्हाला लाज नाही वाटत, प्रश्न काय असे राहिले तर? एक. नंबर 2, बेरोजगारीच्या संदर्भात बोलाल तर या पर्टिक्युलर मतदारसंघामध्ये राज्यातलं नव्हे देशातलं सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट असणारा कुठचा मतदारसंघ असेल तर हा आहे देशातला. चाक MIDC या शिरूर या सर्व या मोठमोठ्या MIDC मोठमोठे कारखाने. मी परवा महिंद्रामध्ये गेलो होतो. 700 एकरवर असणारा कारखाना, मर्सिडीज बेंचपासून बजाजपासून सर्व ऑटो हब, इंडस्ट्रीयल हब, फोर्जिंग्स अशा पद्धतीचे सर्व कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये. मला यांनी सांगितलं गेल्या 5 वर्षामध्ये 9,000 तरुणांना आढावांनी दादांनी तिथे कामं दिली. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करायचे आणि लाज वाटत नाही का? बट ठीक आहे, आम्हाला लाज वाटत नाही, आम्हाला लाज वाटतच नाही कारण आम्ही चांगली कामं केलेली आहेत. पण 65 वर्षात तुम्ही काय केलं त्याच्याबद्दल सांगा ना. हा काय एका दिवसातले असे प्रश्न नाही. की बेरोजगारी, लोकसंख्या हे प्रश्न सतत सोडवत राहायचे असतात. तुमच्या मतदारसंघात काय होईल? 1000% सांगतो तुम्हाला. 1000% परिवर्तन तिथे आहे आणि कांचनकुल खासदार होणार. त्याचं सगळं प्रमुख भूमिका सुद्धा शिवसेनेने विजय शिवतारेच करतो. 100% होणार. 100%. साहेब, एक प्रश्न, लोकसभेप्रमाणे विधानसभेला शिवसेना भाजप एकत्र दिसेल का? हो आहे, 100. तसेच आहेत संपूर्णपणे. आता म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की शिवसेना भाजपची युती फेविकॉलच्या जॉईंटपेक्षाही मजबूत अशी आहे, एकदम एकमेकांसाठी. आता तुम्हाला मी सांगतो, जिथे भाजप शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे भाजप पूर्ण संघटना, नेते, मुख्यमंत्री मन लावून काम पळ म्हणजे स्वतःच्या उमेदवारापेक्षा जास्त पळ. साधं उदाहरण सांगतो, युतीच्या प्रचाराची पहिली सभा कोल्हापुरात घेतली गेली, जिथे दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचे. त्यामुळे ही मनापासून झाली युती. म्हणजे काही ठिकाणी काही नेते मला म्हणाले की 25 वर्ष आम्ही युती पाहिली, पण इतकं मनोमिलन आणि इतके एकमेकांबद्दलच्या असलेले जे आज युती आहे ते आम्ही 25 वर्षात सुद्धा पाहिली नाही. त्यामुळे खूप चांगलं आहे. पुढच्या काळात मी तुम्हाला हेही सांगतो की ते फक्त शिवसेना भाजपचे आमदार असतील. जे चित्र असायचं तसं आता म्हणजे गेल्या वेळेस तर बदललंच, एकच आता इकडे आमदार राहिला, बाकी तर संपलं इथलं. पण पुढच्या काळात राष्ट्रवादीचे जे काही 2-3 आमदार आहेत, बारामती आणि तुमचा आंबेगाव आणि इंदापूर, काँग्रेसचा एक काही राहणार नाही पुण्यामध्ये. सर, पुलवामा या एक शेवटचा प्रश्न, पुलवामा या ठिकाणी आपले काही जवान शहीद झाले, त्याच्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करून अतिरेक्यांवर हल्ला केला. पवार साहेबांनी असं विचारलं किती लोक मेले सांगत नाही, नंतर असं म्हणाले हल्ला करायला मीच सांगितलं होता. साहेबांच्या ह्या दुटप्पी भूमिकेबद्दल सर आपण काय सांगाल? आता त्यांना काय काय स्वप्न पडत असतील ते मला तुम्ही कसं सांगू, वेगवेगळी पडत असतील म्हणून म्हणत असतील. तर ते आता काय थोडाफार परिणाम होत असतो ना, त्यामुळे त्याचं ते असेल. पण एक आहे की त्यांच्या या वक्तव्यावर की काय पुरावा हल्ला केल्याचा आणि किती लोक मेल्याचा पुरावा द्या, या वक्तव्यावर देशाचे मिलिटरीचे, हवाई दलाचे एअर चीफ मार्शल यांनी एक वक्तव्य केलं होतं. आता मी काय बोलेल टीका म्हणून ठीक आहे,
परंतु देशाच्या एअर चीफ मार्शलने असं वक्तव्य करावं की बाबा तुम्हाला जर आकडेवारी पाहिजे असेल तर पुढच्या वेळेस विमान हल्ला करताना तुम्हाला बांधून घेऊन जाऊ तिकडे, म्हणजे तुम्ही मोजत बसा. याच्या इतके हार शरद पवारांचे आणखी काही नाही की डिफेन्स मिनिस्टर म्हणून राहिलेल्या माणसाला अशा प्रकारचं उत्तर हे एअर मार्शलने, तो काय राजकीय माणूस नाही पण त्याला ती चीड त्यांच्या शब्दातून ती दिसते. त्यामुळे त्याच्यात त्यांनी समजून घ्यावं. दादांचं लीड किती राहील गेल्या वेळेपेक्षा